नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असा आपण ना चिकन पकोडा बनवणार आहोत. त्याच्यासाठी काही सिक्रेट वगैरे मसाला नाही आहे, फक्त रेडीमेड मसाला आणलेला आहे मी याच्यामध्ये. मस्त असं जत्रा भरलेली होती ना, त्या जत्रेतनं दिवाळीची जत्रा भरलेली, त्याच्यामध्ये असं भेटत होतं सामान. त्याच्यामध्ये म्हटलं मी घेतला होता. मी पण म्हटलं बघूया ट्राय करून कसं, तिथे दाखवत होते डेमो, पण त्याच्यानुसारच म्हटलं कलर वगैरे खूप छान आला होता, त्याच्यामुळे म्हटलं बघूया. आणि तो मसाला घेतलेला आहे. पहिले ते इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. फक्त बोनलेस नाही आहे, विथ बोन चिकन आहे. काही बोनलेस पीसेस आहेत, काही विथ बोन आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेला आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर. त्यानंतर चिकन पकोड्याचा जो मसाला आहे तो टाकलेला आहे. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये तर बाकी काहीच टाकायचं नव्हतं, फक्त त्याच्यामध्ये टाकायचं होतं जो मसाला दिलेला आहे सिक्रेट त्यांनी, तो मसाला फक्त चिकनमध्ये लावायचा होता. चिकनला लावा किंवा कोणत्याही भाज्यांना लावू शकतो आपण, पण मी इथे चिकनला लावलेला आहे. पण मी थोडंसं याच्यासाठी थोडंसं कलरसाठी मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे 1 ते 1.5 चमचा. त्याच्यानंतर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, कारण का मला असं वाटतं कारण का त्याच्यामध्ये प्रमाण किती टाकायचं हे माहिती नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि थोडंसं जे घट्ट दही असतं ना, दही मस्त आपल्या चहाच्या गाळणीमध्ये गाळून घेतलं होतं, ते दही टाकलेलं आहे. आणि छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे. जेवढा आपल्याला टाईम असेल तेवढं करून ठेवायचं. माझ्याकडे बराच टाईम होता, त्याच्यामुळे मी जवळपास 1 ते 2 तास मी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर आता इथे तळायला घ्यायचं आहे. मॅरिनेट चांगलं झाल्यामुळे ना मस्त आतमध्येपर्यंत मसाला लागलेला आहे. त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलेलं होतं एका कढईमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक एक पीसेस आपण अशा पद्धतीने मी इथे चमच्याच्या साहाय्याने एक एक पीसेस मस्त सोडते आहे तेलामध्ये. आणि छान असे आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. चिकन आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही तळायलासुद्धा. हाय फ्लेमवर इथे मी तळायला घेतलेले आहेत. आता इथे जेवढे राहतील आपल्या कढईमध्ये तेवढे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर थोडेसे सेट झाले की त्याच्यानंतर आपण इथे पलटून घ्यायचे आहे. आणि अशाच पद्धतीने आलटून पलटून मस्त अशा आपण चिकन पकोडा इथे तयार करून घ्यायचा आहे. अगदी बिना झंझटचं आहे. कोणतेही बाकी तुम्ही वरचे मसाले मी जे लाल तिखट टाकले, दही टाकले, ते नाही टाकलात तरीही चालेल, कारण का जर दही टाकलात ना तर खरंच खूप छान फ्लेवर आला. मी खाऊनही बघितलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगते खरंच खूप छान फ्लेवर आला. तुम्ही दह्याच्याऐवजी इथे लिंबाचा रस वगैरे वापरलात ना तरीही चालेल, पण खरंच खूप टेस्टी लागतो आणि झटपट होतो, जास्त वेळही लागत नाही. इथे तुम्ही एअर फ्रायही करू शकता किंवा असं डीप फ्रायही करू शकता आपल्या आवडीनुसार, किंवा शॅलो फ्रायही करू शकता, आपल्या आवडीनुसारच आहे ते. पण मी इथे डीप फ्राय करून घेतलेले आहेत. आणि मस्त असे आपले इथे सगळे चिकन पकोडे तयार झालेले आहेत, तळून घेतलेले आहेत. टिश्यू पेपरवर पहिले काढून घेतले होते, त्याच्यानंतर सगळे आपण प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. छान असं इथे चिकन पकोड्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. कोणतंही फिल्टर न वापरता तुम्हाला इथे मी जसं आहे ना तसंच दाखवलेलं आहे. फोटो वगैरे जे आलेले आहेत ते इतके सुंदर आहे, खायला खूप टेस्टी आहे चिकन पकोडा. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.